बंदाये बिंदास हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोरेगावकरांनो नमस्कार. मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदाये बिंदास याच्या माध्यमातून आज पुन्हा तुमच्या समोर आलोय. आज मुद्दामून गोरेगावचे दोन विषय घेतले आहेत. त्यापैकी पहिला जो विषय आहे तो गोरेगावातील पालकांना आणि तरुणाईला अलर्ट करणारा असा विषय आहे. मी वारंवार सांगतोय, पालकांनी ते मनावर घ्यावं, पालकांनी अलर्ट राहावं, कारण एकदा वेळ निघून गेली की पुन्हा वेळ परत येत नाही. आपल्यावर रडण्याची पाळी येईल, पस्तावण्याची पाळी येईल. ती जर यायची नसेल तर मी आजचा जो मुद्दा मांडला आहे तो तुम्ही गंभीरतेने घ्या. गोरेगावामध्ये सध्या चाललंय काय? तरुणाईला कसलं वेड लागलंय? असं बघायला गेलं तर तरुणाईला वेड कसलं असतं? सोशल मीडियाचं असतं, पबमध्ये फिरण्याचं असतं, मॉलमध्ये फिरण्याचं असतं. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी धडपड करण्याची त्यांची सवय असते. आणि त्यात आता एका गोष्टीचा वेळ काही तरुणांना लागलाय, पण ते अनेक तरुणांना लागायला वेळ लागणार नाही. ते म्हणजे ड्रग्सचा विळखा. गोरेगावात ड्रग्सचा विळखा हळूहळू घट्ट होतोय. काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितलं की हो, मुंबईमध्ये ड्रग्सचा विळखा वाढतोय, आम्ही धाडी मारतोय, पोलीस कारवाई करतायत. आणि पोलीस आयुक्तांनी जे 12 ते 15 पोलीस स्टेशन महत्वाची काढली आहे की जिथे ड्रग्स चालतं किंवा ड्रग्सचा विळखा आहे, त्यामध्ये गोरेगावचा नंबर आहे. गोरेगाव आणि वंद्राई पोलीस यांनी गंभीरतेने ही बाब घेतली पाहिजे, एव्हाना बांगूरनगर पोलिसांनी देखील. कारण गोरेगावचा हा पट्टा 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. आज गोरेगावमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. तरुणांचा झुकाव हा ड्रग्सच्या दिशेने आहे आणि तोच तरुणाईसाठी आणि आजच्या पालकांसाठी घातक आहे. आज असं झालंय की ठिकठिकाणी ड्रग्सचे व्यवसाय सुरू आहेत. गोरेगावमध्ये छुप्या पद्धतीने सुरू आहेत. ड्रग्सचे पेडलर आज गोरेगाव आणि मालाडमध्ये जवळजवळ 100 ते 125 ड्रग्सचे पेडलर आहेत. छोटे छोटे आहेत दलाल. हे काय करतात? कॉलेजच्या बाहेर, शाळेच्या बाहेर, पबच्या बाहेर, मॉलच्या बाहेर जिथे तरुणांचा घोळका दिसतो तिथे फिल्डिंग लावतात. तिथे ते सावध शोधत असतात आणि अलगद सावध येतं त्यांच्याकडे. आज जर तुम्ही गोरेगावचा विचार केला तर गोरेगावमध्ये 2 पार्ट आहेत. झोपडपट्टी भागात राहणारे आणि जे मध्यमवर्गीय आहे, लो मध्यमवर्गीय, त्यांची मुलं जी आहेत, काही सर्वच नाही आहे, काही, ती काय करतात? त्यांना गर्दुल्ले म्हटलं जातं. गर्द पितात, स्टेशनवर झोपले असतात, स्कायवॉकवर पडलेले असतात, पडक्या इमारतीमध्ये झोपलेले असतात. मैदानात या लोकांनी व्यापलेली आहेत. इतक्या तक्रारी येत आहेत आज गोरेगावकरांमधून, इतक्या तक्रारी आहेत त्याच आहेत की मैदानामध्ये हे लोक ड्रग्स पितात. यांना गर्दुल्ले नाव आहे. कारण का? तर हे छोटे मोठे गर्द पिणारे आहेत, म्हणजे स्वस्तातलं गर्द पिणारे असतात, हे गर्दुल्ले आहेत. पहिली 1, मग 2, मग त्यांच्या संगतीत 5, त्यांच्या संगतीत 50. ही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तुम्ही जर मैदानं बघाल गोरेगावची तर मैदानामध्ये काय आहे? ही स्थिती आहे. अण्णाभाऊ साठेला द्या, मोतीलाल नगरचं मैदान द्या, वेदांश इमारतीच्या समोरचं मैदान घ्या, गोरेगाव पूर्वेकडील पांडुरंगवाडीच्या इकडचं मैदान घ्या, कुठची मैदानं घ्या. या मैदानामध्ये तुम्हाला कोण आढळून येणार? तर हे गर्दुल्ले मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आता काही गर्दुल्ल्यांनी काय केलंय? पडक्या इमारतींचा आसरा घेतलाय. जिथे इमारतींचं बांधकाम चालू आहे, जसं पत्राजाळीचं बांधकाम चालू आहे, तिथे काही इमारती आहेत, तिथे जाऊन गर्द पीत बसणं. शास्त्रीनगर सारखी एखाद्या वसतिगृहाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये गर्दुल्ल्यांची संख्या वाढू लागलेली आहे. हे तिथे बसतात. अच्छा, काही नाही मिळालं की मग हिंसक होतात. मग हे हल्ले करतात, धमाल करतात. पोलीस त्यांच्या मागे लागत नाही, कारण पोलिसांना हे माहिती आहे की या गर्दुल्ल्यांवर जर कास आपण फास आवडला, त्यांना पोलीस ठाण्यात आलं, त्यांना तुरुंगात टाकलं, तर ह्यांना माहित नसतं आपण काय करतोय. मग जीवाचं बरं वाईट करतात आणि मग मानवाधिकार आयोगाची चौकशी लागते, वरिष्ठांची चौकशी लागते. त्यामुळे पोलीस काय करतात? दम देतात आणि सोडून देतात, कारवाई काही करत नाही. आज स्कायवॉकवर बघा, स्कायवॉकवर पण सुद्धा हेच गर्दुल्ले तुम्हाला दिसून येतील.
दुसरा जो पार्ट आहे गरदुल्ल्यांचा म्हणजे ड्रग्स पिणाऱ्यांचा, तो आहे उच्चभ्रू वस्ती. ती कधीच कळत नाही, कारण ते पबमध्ये पितात, मॉलमध्ये पितात, आपल्या मित्रांबरोबर जातात तिथे पितात. कॉल सेंटरमध्ये जे काम करणारे आहेत, म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांची जर तपासणी केली एका दिवशी रात्री जाऊन, तर किमान 10 ते 15% तरुण हे छोटं मोठं गर्द घेणारे आढळून येतील. त्याला कारण असं आहे की गर्द मिळतं कुठे? पानाच्या टपरीवर. बुर्जी पावच्या म्हणा, वड्यापावच्या गाड्या विकणारे सुद्धा काही लोक हल्ली गर्द विकायला लागले आहेत. काही लोक खिशामध्ये गर्द घालतात, सावज फिरत असतात ते एजंट, मिळाला की त्याला त्या पुड्या विकतात. त्यानंतर सायकलवर सिगरेटच्या नावाखाली हे कॉल सेंटर आहेत म्हणा, किंवा कॉलेजच्या बाहेर काही जण चहा कॉफी घेऊन फिरणारे असतात, सिगरेट घेऊन फिरणारे असतात, ते देखील ड्रग्सचा व्यवसाय करतात. पोलिसांना याची संपूर्ण माहिती आहे. मध्ये असं झालं की बांगूर नगरचं जे आहे, ते तुम्हाला एक बांगूर नगरचं उदाहरण सांगतो. बांगूर नगरचं काय करतात पोलीस? इनॉर्बिटच्या मागच्या बाजूला फिल्डिंग लावतात. तरुण तरुणी जाताना दिसले की त्यांना पकडतात. पकडल्यानंतर पहिला प्रश्न काय होतो, अरे भाग राहता क्या ड्रग्स पी राहता क्या ड्रग्स सप्लाय करता का? एखादा चुकून ताब्यात लागला तर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्याला सोडून द्यायचा. हा धंदा बांगूर नगर पोलिसांचा आहे. गोरेगाव पोलीस, वनराई पोलीस हेच करतात. पानपट्टीवाले असू दे, त्यांना माहिती आहे कोण ड्रग्स पेडलर आहे, कोण ड्रग्स विकतो, तरुणांना कोण खराब करतोय, सगळं माहिती आहे. पण तरी देखील ते कारवाई करत नाहीत. त्यांच्याकडनं नियमित हप्ते घेतात आणि त्यांना अभय देतात. पण ते विसरतात की आपण तरुणाई संपवतोय. आज हे सगळं चुकीचं आहे. तरुण नशेच्या गर्तेत चाललेला आहे. हे धोकादायक जसं त्यांच्या पालकांसाठी आहे, त्यांच्या भवितव्यासाठी आहे, तसंच ह्या देशासाठी पण आहे. तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे पुढच्या. त्याने कसं राहायला पाहिजे, त्यांनी धडपड करावी, नोकरीसाठी करावी, व्यवसायासाठी करावी, आपलं घर चालवण्यासाठी करावी. परंतु तोच तरुण जर नशेच्या आहारी जात असेल, ड्रग्सच्या आहारी जात असेल, तर पालकांनी आताच अलर्ट व्हायला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा कुठे जातो, आपल्या मुलाच्या दप्तरात काय आहे का, आपल्या मुलाचा मित्र परिवार कसा आहे. आपला मुलगा रात्री सांगून जर तुम्ही वारंवार सांगतो, मला वाटतं हे दुसरी की तिसरी खेप आहे की मी पालकांना, गोरेगावकरांना अलर्ट करतोय की ड्रग्सचा विळखा वाढतोय. पालकांनी आताच अलर्ट राहावं. आणि त्यापेक्षाही मला असं वाटतं तरुणाईने अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण ड्रग्स ही अशी गोष्ट आहे जी विनाशाकडे घेऊन जाते. एकदा तुम्हाला तिचं लत लागली, तुम्ही जर त्याच्या आहारी गेला तर त्यातून बाहेर पडणं फार कठीण असतं. म्हणजे एखाद्या गुहेमध्ये 2-3 वाघ बसले, तुम्ही त्या गुहेत शिरला तर बाहेर येण्याची शाश्वती फार कमी असते. ड्रग्स तेच आहे, ड्रग्सचा विळखा तोच आहे. जर तरुणाई या ड्रग्सच्या विळख्यात अडकली तर कुटुंबही संपवते, स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करणार. त्यामुळे तरुणाईने देखील अलर्ट होणं गरजेचं आहे. आपले जर कोणी मित्र ड्रग्स घेत असतील तर त्याच्या पालकांना सांगा, त्याच्या पालकांना अलर्ट करा. जर त्याची सुरुवात असेल तर ती सुटू शकेल. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हा मित्र जास्ती ड्रग्स घेतो तर त्याच्यापासून लांब राहा. कारण ड्रग्सचा विळखा हा तुमचं आयुष्य संपवणारा आहे. गोरेगाव पोलीस, वनराई पोलीस, अँटी एक्सटॉर्शन सेल आहे म्हणा, किंवा इकडे जे ड्रग्सचे व्यवसाय करणारे आहेत, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपापल्या परीने पोलिसांनी लक्ष द्यावं की ड्रग्स विकलं जाणार नाही. ड्रग्स पॅडलरनी विचार करावा की आपण एखादी पिढी संपवतोय तरच ड्रग्सवर आळा बसेल, हा विळखा सैल होईल. गोरेगावकरांनो, मला एवढंच सांगायचं की अलर्ट राहा, आपल्या मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवा. कारण जो बूंद से गई वो हौस से नहीं आएगी. एकदा गेलं तर गेलं, मग रडण्याशिवाय, डोक्यावर हात मारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे कृपया करून पालकांनी अलर्ट राहावं, गोरेगावकरांनी अलर्ट राहावं. आता दुसरा विषय जो आहे तो आहे जवाहर नगर. मी हिंदीत बोलणार कारण तिथे गुजराती मारवाडी जास्त प्रमाणात राहतात. जवाहर नगर सोने की मुर्गी, सोने का अंडा देने वाली मुर्गी. देखा जाए तो जवाहर नगर के जो मेन ओनर है वो जी बेराम जी है, जिन्होंने लीज पे ये जो जमीन है वो इन लोगों को दी हुई है. केयर टेकर या सब टेनेंट जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी, 380 लैंडलॉर्ड. अब यहाँ पे जोरों शोरों से रीडेवलपमेंट का काम शुरू हो चुका है. लेकिन वहां पे कई गलतियां हैं, कई घोटाले हैं, कई गफले हैं जो आज तक लोगों के सामने नहीं आए. मैं इसलिए नहीं ला रहा हूं कि मुझे उनसे कुछ चाहिए, किसी बिल्डर को सबक सिखाना है, को जो जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी को सबक सिखाना है, ऐसी कोई बात नहीं है. मैं यही चाहता हूं कि जवाहर नगर में जो 20,000 लोग रहते हैं उनकी आंखें खुलने जरूरी है. गए 15-20 साल से या उससे भी ज्यादा जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी में जो धांधली चल रही है उसका पर्दाफाश होना जरूरी है. आज मैं ये नहीं बोलूंगा कि कौन कौन इसमें शामिल है,
क्योंकि जो शामिल है, जिन्होंने गफला किया हुआ है, किस तरह से किया हुआ है, ये हम कुछ ही दिन में चैरिटी कमिश्नर और लोकायुक्त इनको देने वाले हैं, क्योंकि मेरे साथ 10 से 12 लैंडलॉर्ड जुड़े हुए हैं, उनका भी यही आरोप है। तो हम अगले हफ्ते जाएंगे, मुद्दे ये लेकर जाएंगे कि सबसे पहला मुद्दा ये है कि टीडीआर का घोटाला किसने किया। 10 मीटर, 20 मीटर, 10 मीटर, 5 मीटर, ये सब करके बिना टेंडर कौन से बिल्डर को ये टीडीआर दिया गया। उसके बाद जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी के अंदर जो आरक्षित भूखंड है, स्टेशन रोड के ऊपर है, उसका क्या हुआ, उसके टीडीआर का क्या हुआ, या इनका जो मैदान है आईबी पटेल के यहाँ, वहां के टीडीआर का क्या हुआ, वहां पे सिचुएशन क्या है, एसआरए है, ये एसआरए की सिचुएशन क्या है, बिल्डर किस तरह से फंसाते हैं। उसके बाद एक ही सोसाइटी का अलग अलग पैसे भरने पड़ते हैं सोसाइटी के पास, लेकिन कुछ बिल्डर 2-2, 3-3 प्लॉट एक करते हैं और एक ही पैसा भरते हैं, 3-4 प्लॉट का, 2 प्लॉट का नहीं भरते, एक ही प्लॉट का भरते। ये इतनी बड़ी धांधली चल रही है यहाँ पे। सोसाइटी के मन में आता है तो किसी का आईओडी सीसी का जो लीज है वो कैंसिल किया जाता है। कई इमारतें ऐसी है जो 5-6 सालों से 8 सालों से ऐसी पड़ी हुई है, लेकिन उनका लीज खत्म नहीं किया जाता है। दूसरी बात और सबसे महत्वपूर्ण बात, कही गई 8-10 महीने से वो जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी की इलेक्शन नहीं हुई है, चुनाव नहीं हुआ वहां पे, तो मनमानी करते हैं। कौन है इसमें कोई सामान्य प्लॉट होल्डर है तो ठीक है, 4-5 रहेंगे, लेकिन ज्यादातर ये बिल्डर है। वो लोग क्या करते हैं, उनको इजी पड़ता है अंदर से पेपर निकालना, लैंडलॉर्ड को ब्लैकमेलिंग करना या लैंडलॉर्ड को दबाना, लैंडलॉर्ड को वक्त पे पेपर ना देना, ये काम सब नहीं करते। मैं ये नहीं बोलूंगा कि जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी के सब सभासद है ये ऐसे है, जी नहीं, बिल्कुल नहीं। जो है उनके लिए इशारा काफी है, उनके नाम भी मेरे पास है और हम जल्दी लोकायुक्त के पास इनकी शिकायत करने वाले हैं। मैंने इस बारे में जो इलेक्शन की बात है कि इलेक्शन क्यों नहीं ले रहे, जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी की इलेक्शन क्यों नहीं हो रही, अगर उनके पास पावर नहीं है तो भी 8-9 महीने से इन्होंने अपने पावर का किस तरह से इस्तेमाल किया है। आज भी जवाहर नगर सोसाइटी में ये लोग जाकर बैठते हैं, इनको अलग से पावर दी है। अगर सहकार खाते ने, रजिस्टर ने अगर दी है, ज्वाइंट रजिस्टर ने, तो ठीक है, अगर नहीं दी है तो कौन से बेस पे ये लोग अपना अधिकार जमा रहे हैं। इसलिए मैंने दिलीप वलसे पाटिल साहब जो मिनिस्टर है उनसे भी 2 दिन पहले बात की है, उनको बोला है कि आप रजिस्टर से बात कीजिए, ये क्या मामला है, ये बाहर आना जरूरी है। तो मुझे ऐसा लगता है कि जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी में बहुत बड़े घपले हैं, बहुत बड़ा घोटाला है, ये बाहर आना जरूरी है। इसलिए जरूरी है कि यहाँ के 20-25 हजार टेनेंट है, उनको पता चलना चाहिए कि हमारे आग के नीचे क्या हो रहा है। ये सब बोलने की वजह भी वही है, कोई ये वजह नहीं है कि किसी को बदनाम करना है, किसी बिल्डर के पीछे पड़ना है, किसी से उगरानी करनी है, बिल्कुल नहीं। यहाँ पे अगर कोई आना भी चाहेगा तो आ नहीं पाएगा, क्योंकि ये जो माध्यम है, ये व्यासपीठ है, ये गोरेगांव के लिए है, गोरेगांव करो के लिए है। जहां जहां गंदगी है, जो एरिया में गंदगी है उसकी सफाई करना, ये वृत्त दिनांक और आई लव गोरेगांव बंदा है बिंदास है का माध्यम है, और हम वही कर रहे हैं। आपको थोड़े दिन में पता चलेगा कि कौन से बिल्डर इसमें शामिल है, किस तरह से जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी में मनमानी चलती है, अंधाधुंधी चलती है, किस तरह से यहाँ पे घपला चलता है। ये सब हंसते हंसते आई लव गोरेगांव और वृत्त दिनांक के माध्यम से मैं बाहर लाने वाला हूँ। आज इतना ही, फिर मिलेंगे अगले हफ्ते एक नए विषय के साथ, गोरेगांव का एक नया किसी व्यक्ति के साथ गप्पा टप्पा। तो देखते रहिए, शेयर कीजिए, लाइक कीजिए। जय हिंद, जय महाराष्ट्र।